की या ठिकाणी जरांगे पाटील उपोषणाला मध्यरात्री 12 वाजता बसणार आहेत आणि या ठिकाणी त्यांनी या अगोदर 5 उपोषणं केली आणि या ठिकाणी आता ते मध्यरात्रीपासून 6व्या उपोषणाला बसणार आहेत। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण भेटावं ही प्रमुख मागणी घेऊन जरांगे पाटील गेली वर्षभर लढा देत आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात मराठा समाज या ठिकाणी आलेला आहे आणि जरांगे पाटलांच्या उपोषणाला हा समाज पाठिंबा देताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, उपोषणाचा हा 6वा टप्पा आहे, मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत, पुन्हा एकदा उपोषणाला बसतात, काय प्रतिक्रिया आहे? शेवटी माझ्यासमोर माझा समाज महत्त्वाचा आहे. माझ्या समाजाला न्याय देणं माझा समाज अपेक्षा करतो आहे. हे आरक्षण लेकरं आज खूप आक्रोश करायला लागलेत आरक्षणासाठी आणि सरकार जाणून बुजून आरक्षण देत नाही आणि आम्हालाच उलटं सांगतं आहे की राजकीय भाषा करतायत, राजकीय बोलायला लागले. ठीक आहे, आता फडणवीस साहेबांना पुन्हा एक संधी आमच्याकडून. राजकीय स्टेटमेंट करत नाही, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही हे जाहीरपणानं TV9च्या माध्यमातून मी फडणवीस साहेबांना सांगतो. आम्ही राजकीय भाषा वापरत नाहीत. तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत, मराठा आणि कुणबी एक हे अध्यादेश काढायचा आहे, 2004चा जे आहे त्याचा पण अध्यादेश ती दुरुस्त करायचा आहे. अध्यादेश काढलेला ती दुरुस्त करा. मराठा जी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ती अंमलबजावणी तातडीनं तुम्ही आता ती करा. ज्याची कुणबी नोंद निघाली त्या आधारावर मागील त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असंही सांगितलेलं आहे. त्याच वेळेस तोही निर्णय करा. हैदराबाद गॅजेट्सचं, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे तीनही गॅजेट तुम्ही लागू करा. कारण ठरलेल्या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागणार आहे. सरसकट केसेस राज्यातल्या मागं घेऊ महाराष्ट्रातल्या असं तुम्ही सांगितलेलं आहे. ते घ्या. शिंदे समिती कामच करत नाही. तेही काम झालं पाहिजे तिच्याकडून. EWSमधून फॉर्म भरलेले पूर्व विनाकारण काढले जात आहेत. ते काढायचे रद्द करा तुम्ही. तिन्ही ऑप्शन ठेवा. EWSचं पण ठेवा, OBCचं पण, कुणबीचं पण ठेवा आणि SC-BCचं पण ठेवा. जो घेईल विद्यार्थी तो घेईल, त्याला जो एक घ्यायचा त्यातला. परंतु तुम्ही अन्याय करू नका मराठा समाजांवरती. आता जाहीरपणानं सांगितलं आहे ना मी. आता त्यांचे कोण आहेत ना ते त्यांच्या जीवावर उली तिली जगणारे, कवा मावा उलीमध्ये चिरीमिरी खाणारे आहेत ना, ज्यांना माया येते पक्षाची नेत्याची, त्यांनी आता फडणवीस साहेबांकडे जाऊन बसावं. त्यांनी सांगायचं आता की मनोज जरांगे कसलंच बोलत नाही आहे, राजकीय भाषा वापरणार नाही आहे, तो आरक्षण मागतो आहे. आपण म्हणतो नेरेटिव्ह भरून काढायचा, मराठ्यांचा फायदा दुसऱ्याला व्हायला लागला आहे, काम नाही केल्यावर दुसऱ्यालाच फायदा होणार असं जाऊन सांगा म्हणा. समाजाचे उघड्या डोळ्यानं समाज बघतो आहे. तुम्ही द्या, समाज उघड्या डोळ्यानं बघतो आहे, कोण देणार आहे? तुम्हाला द्यायचंच नाही आणि तुम्ही जर दिलं नाही तर ह्या सगळ्या लोकांनी आता जाऊन सांगा त्या भाजपमधल्या की तुम्ही ते फडणवीस साहेब देऊन टाका. आता त्यांचं काय जे ठरलेलं आहेत ते पूर्णचे पूर्ण द्या. नसता मग माया नावाने बॉम्बलायचं नाही. हां, मग पाडापाडी होती का पुढं काय होतं आहे का उभा राहतेत? हे बघा किती सोपं आहे की जो समाज म्हणतो आहे सारखा, तुम्ही उपोषणाला बसायचं नाही, आरक्षण लेट मिळालं तरी चालन पण तुम्ही आम्हाला पाहिजेत. याचा अर्थ फडणवीस साहेबांना कळत नाही का हे समाज किती एकवटलेला आहे? की कसलाच आता स्वतःच्या लेकराचा न्याय सोडून कुणाकडेच बघू शकत नाही, हे कळत नाही फडणवीस साहेबांना. याच्यातूनच कळायला पाहिजे ज्या अर्थी समाज विरोध करतो उपोषणाला बसू नका, त्याचा अर्थ असा आहे की समाज म्हणतो आता तुम्ही उपोषणाला बसायचं नाही, फक्त सांगा कोणाला पाडायचं किंवा कोणाला निवडून आणायचं इतकं उभा करायचं, तुम्ही फक्त सांगा. एवढी मोठी शक्ती मागं उभा असताना माझ्या जर दुसरा कोणी जर असता तर डायरेक्ट निर्णयाच्या प्रक्रियेत गेला असता. आता जीव जाळला नसता, रक्त जाळलं नसतं, जीवाची बाजी लावली नसती. चला म्हणला असता चला धुराळा करून टाकू यांचा सगळ्यांचा. पण माझ्या समाजाला आम्हाला नाही राजकारणात जायचं. माझं आणि माझ्या समाजाचं एकच ध्येय, आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. ते राजकारण तिकडे जळू द्या, हे माझा समाजाचा उद्देश आहे. आणि मी पुन्हा संधी द्यायला लागलो आज उपोषणाला बसून की सरकार, मुख्यमंत्र्यांनी आणि विशेष करून फडणवीस साहेबांच्या सगळं हातात आहे. त्यांनी आरक्षण देऊन टाकावं. त्यांना ही आता संधी, या संधीचं सोनं करावं. आणि बाकीच्यांनी आता हे चेल्या चापाट्याने चोट्टे चट्टे हे भुरटे चोरं याने आता इकडं उड्या हाणीत बसण्यापेक्षा तिकडं जावं, तिथं बसावं आणि त्यांना आता समजून सांगावं की आता देऊन टाका. नसता भाजपमधला मराठासुद्धा आता ऐकणार नाही. कारण तेव्हा म्हणणार आहे आता मनोज जरांगे पाटलांनी संधी दिली होती, तुम्ही काय केलं नाही, याचा अर्थ मुद्दाम तुम्ही मराठ्याला अडवताय, आम्ही तुमच्याच पक्षाचे आहेत. पण असं त्यांना प्रश्न विचारणार आहेत भाजपातले मराठे आता. पण तुम्ही जाणून बुजून मराठ्याला अडवायला लागले, जाणून बुजून त्रास द्यायला लागले, तुम्हाला संध्या देत असून सुद्धा तुम्ही घेत नाहीत आणि तुम्ही आरोप करता खोटे. आता आम्ही सुद्धा तुमच्याकडून नाहीत, हे सरळ स्पष्ट फडणवीस साहेबाला त्यांच्या पक्षातले लोकसुद्धा आता सांगणार आहेत. म्हणून संधी, मी राजकीय एकही स्टेटमेंट करणार नाही. फडणवीस साहेबांनी ही संधी तातडीनं काम करावं आमच्या सगळ्या अंमलबजावणीचं. 1 वर्ष झालं तुम्ही लढाई देत आहे, 6वं उपोषण आहे, रॅल्या काढल्या, सभा घेतल्या,
समाज जागृत केला. सरकार कुठेही गंभीर वाटत नाही. आरक्षण देते सरकार, तुम्हाला असं वाटतं उपोषण करून? हे मराठीचे पोरं लय बेकार आहे. का पुन्हा कट आणि डाव रचले जाईल सरकारकडून? ते चालूच आहेत, बंदच नाहीत. म्हणून संधी दिली. तुम्ही डाव कट करण्यापेक्षा तुम्हाला जे नेरेटिव्ह वाटतो, जो गैरसमज वाटतो, जो खड्डा पडलेला भरून काढायचा आहे, तर तुम्हाला एकच पर्याय, मराठ्यांना सगळ्या मागण्या मंजुरी अंमलबजावणी त्याला देणे. नसता 50-55% समाज आहे आणि साधं नाही विषय एवढा खड्डा भरून काढणं. आणि मराठ्यांचे पोरं एवढे सोपे नाहीत. हां, हे जवळ सहन करायचं तोवर करणार आहेत. तुम्ही जर नाही दिलं ना, निवडणुकीत रपारप पाडणार आहेत, हे सोडणार नाहीत मग. आणि आजच जरी एवढी गर्दी झाली तर माझी मराठा समाजाला विनंती आहे, जाहीरपणानं सांगतो, कामं सोडून आंतरवालीकडे येऊ नका. मी खंबीर आहे तुमचा मुलगा म्हणून. तुम्हाला जर मायबाप मानलंय, मला बी कोणी नाही आहे, कुटुंब असून मी नसल्यासारखं आहे. ही समाजच माझं कुटुंब आहे, माझा परिवार आहे. माझ्या हात जोडून विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, एक तर कोणी आत्महत्या करू नका अजिबात. एक दिवस लेट होऊ द्या, 1 वर्ष लेट होईल, परत ॲडमिशन घेऊ, पुन्हा लढू. मी आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही, पण कुणी कायमच्या जगातून हे संपू नका. आपल्या आईबापाला, कुटुंबाला, समाजाला बघायला तुम्ही राहणार नाहीत. 1 वर्षाने लेट घ्या ना, नोकरीत 1 वर्षाने लेट जातात, ॲडमिशन एखाद्या वर्षी लेट होईल, होऊ द्या, पण कोणी आत्महत्या करू नका, ही माझी हात जोडून विनंती आहे. आणि मराठा समाजाला सांगतो, कामं सोडून आंतरवालीकडे कोणी येऊ नका. कारण आज रात्री जरी एवढी गर्दी झाली, कारण हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना कळणार नाही. हे देवेंद्र फडणवीस साहेबाला कळणार नाही की ही मराठ्यांची गर्दी कशामुळे होती इतक्या रात्री. हे समाज एक झाला, हे माया करतोय, प्रेम करतोय, हे घरी झोपू शकत नाहीत. महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जशी जशी तब्येत खराब होईल तसा तसा सगळा ताकदीने इकडे येतोय. महाराष्ट्रातले मराठे ह्यावेळेस घरी थांबणार नाही आहेत. हे सुद्धा फडणवीस साहेबांना कळत नाही की इतक्या ताकदीनं मराठा समाज एकत्र उभा राहिला आहे. मग हे जर इतक्या रातची इतके आहेत, तर आणखीन पुढं पुढं किती येतील. तरीही माझी हात जोडून विनंती, मराठा समाजाला कामं सोडून, जरी तुमचे माझ्यावरती माया असली, तुम्हाला जरी तुमच्या घरी करमत नसलं, तुम्हाला जरी इकडे भेटायला यावं वाटत असलं, तरी कामं सोडून येऊ नका, ही माझी हात जोडून विनंती. आणि शांततेत आंदोलने राज्यात शांततेत पार पाडायचे. छगन भुजबळला आणि देवेंद्र फडणवीसला दंगली घडवायच्यात, होऊ द्यायच्या नाही, शांततेत ठेवायचं सगळ्यांनी. ही मात्र माझी सगळ्या मराठा बांधवांना प्रामाणिकपणानं विनंती. आणि महाराष्ट्रात कुठे आंदोलन करण्याचा प्रोग्राम आपण दिला नाही, म्हणजे साखळी उपोषण, आमरण उपोषणं कोणी करू नका, कारण जीव धोक्यात घालून काय हाल होत आहेत ते मला माहिती आहे. म्हणून मला माझा समाज शक्तिशाली बनवायचा आहे, ताकदवर बनवायचा आहे. तुम्ही मात्र तुमच्या शरीराचे हाल करून घ्या नका. मी खंबीर आहे तुमचा मुलगा म्हणून लढायसाठी, तुमचे लेकरं मोठं करण्यासाठी. तुमचा आग्रह आहे, मी उपोषण करू नये, तुमची माया आहे माझ्यावरती, पण मी माझ्या स्वार्थासाठी करत नाही. माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत आणि तुमचेच लेकरं समाजाचे मोठे व्हावेत म्हणून मी लढतो. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढला, परंतु अंमलबजावणी नाही. त्याबरोबरच तुम्ही हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅजेटची मागणी केलेली आहे, त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण द्यावं. अशाही बातम्या आहेत की सरकार हैदराबाद गॅजेट लागू करू शकतं, विशेष अधिवेशन बोलू शकतं. तुम्हाला वाटतं 17 सप्टेंबर उद्या आहे, हैदराबाद म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, सरकारनं घोषणा केली पाहिजे, अधिवेशन घेतलं पाहिजे आणि आरक्षण दिलं पाहिजे का मराठवाडा तरी किमान? नाही नाही, असं काय असतं माहिती आहे का तुम्हाला, की मराठा आणि कुणबी एकच आहे, 83 क्रमांकाला आहे. तसा 2004चा GR सुद्धा आहे, तो दुरुस्त करा. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे, बाकीच्या जाती उपजाती म्हणून पोटजाती म्हणून घातल्या. तुम्ही मराठ्यांची पोटजात कुणबी होती, मराठ्यांनाही सरसकट महाराष्ट्रात आरक्षणात घाला. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करा. तुम्हाला ती करावीच लागणार आहे. पूर्ण महाराष्ट्रातला एक संघ मराठा आहे, तुम्ही आमचे तुकडे नाही पाडू शकत ना. तुम्ही अधिसूचना तुम्ही काढली, अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार आहे. हैदराबादच्या गॅजेटसह सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटमध्ये सुद्धा खूप महाराष्ट्र आरक्षणात जातं. ते सरकारी नोंद आहेत, काय घेत नाही तुम्ही? काय कारण आहे तुमचं घ्यायचं? त्याच वेळेस माननीय न्यायाधीशांच्या समोर, मंत्रिमंडळाच्या समोर, इथं आलेल्या मंत्र्यांच्या समोर ठरलेलं आहे की ज्याची कुणबी नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कारण ते लाईव्ह आहे मीडियाच्या माध्यमातून. तोही निर्णय करा ना. तुम्ही एकही गुन्हा राज्यातला घेतला नाही, सरसकटची बोली तुम्ही आणखीन घेत नाही. शिंदे समिती काम करत नाही. जे आरक्षण मागितलं नाही ECBC ते दिलं आणि आमचं EWS घालवलं. म्हणजे तुमच्या ह्या चाली, मराठा संपवण्याच्या चाली, ह्या मराठ्यांनी पुऱ्या ओळखल्यात आणि सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनी ओळखल्यात. तुमचा मुस्लिमाला त्रास, मराठ्याला त्रास, गोरगरीब धनगराला त्रास, गोरगरीब OBCला त्रास आहे, तुमचा सगळ्यांना त्रास आहे. त्यामुळे सगळे कदरून गेले तुम्हाला वेळेवर कळत काय होतं. पण मला आता राजकीय बोलायचं नाही आणि मी बोलणारसुद्धा नाही. मी फक्त एवढीच माझी मागणी की ज्या तुमच्याकडं मागण्या आहेत त्या सगळ्याच्या पाठ झाल्यात. अख्ख्या मंत्र्याच्या पाठ झाल्यात, आमदाराच्या पाठ झाल्यात, खासदाराच्या पाठ झाल्यात, मराठ्याच्या पाठ झाल्यात, सगळ्या इतर जातीच्या धर्माच्या लोकांच्या पाठ झाल्यात. आमच्या मागण्या सगळ्यांच्या, म्हणजे तुम्हाला सांगतो माझ्या आमदाराच्या सुद्धा पाठ झाल्यात बा, जे लय दिवसांनी पाडलेले त्याचे बी काय मराठ्याच्या मागण्या आहेत म्हणून. त्याच म्हणजे असं पाठ करणार कुणी नाही. त्यामुळे सांगू कंटाळा आला आहे.
त्याची अंमलबजावणी करा तर सोपं जाणार आहे. नसता माया नावाने आता बोंबलायचं नाही. मी आता सरकारला संधी दिली. माझ्या मराठा समाजाचा अंत बघू नका, संयम बघू नका. मराठ्यांचे पोरं मग सोपे आणि कच्चे नाही आहेत. अंतिम इशारा आहे. काय करणार तुम्ही? वर्ष झालं लढतं, तुम्हाला जर जनताच कळत नाही, पालकत्वच तुम्ही स्वीकारलं आहे राज्याचं, आणि तुम्हाला पालकत्वच चालवायचंच कसं हे कळाना. आजचा राजाच तुम्ही आहेत. तुम्हाला जर प्रजेला सांभाळायचं कसं, जनतेला सांभाळायचं कसं हे जर कळत नसं, तुम्ही नुसता भेडीतच असताना मग ऐक नाही तर केस करीन जेलमध्ये टाकेल. दादागिरीवर सरकार नाही चालत. तुम्हाला मनं जिंकायला लागतात लोकांचे. दादागिरीवर चालत नाही. इथं मोठमोठ्याल्या दहशती असणाऱ्याचे संपून गेलेत, सगळ्यांच्या खोट्या उपटाल्यात. इथं तर तुमचा कोणचा कुठं काय तुमच्यात एवढुलेच इथं पाचरा तिथं मोडून टाकीचे ना. मराठ्याचे पोरं कुठं मेळ लागून द्यायचे नाहीत. तुमचं आहे काय? आणि तुम्हाला कोणाच्या जीवावर संपत्ती? मराठ्यांच्या जीवावर आहे. मराठ्यांचे आमदार, खासदार, मंत्री यांना सुद्धा संपत्ती आहे मराठ्यांच्या जीवावर. काय होतं तुमचं? पत्रे नव्हते घरावर. माझ्यासारखंच होतं तुमचं बी. 3.5 पत्रे. काय होतं तुमच्याजवळ बी? आता 3 घ्या करत बंगले कुठून आणले रे तुम्ही गाबाळ? चोट्ट्या हो. मराठा आरक्षणात खुटी कोणी मारून ठेवलेली आहे? मारू द्या आता कुणी बी. काय आला तर राजकीय मागचं काढायचं नाही म्हणलो मी. मग नंतर सगळं काढणार आहे. मग ना मला फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, मला आता उतरूच नका या क्षेत्रात. हां, राजकारणाच्या क्षेत्रात तुम्ही जर शहाणे असताल ना, मराठ्यांचं आमचं जे ध्येय, गरीब मराठ्यांचं माझं, की आम्हाला आरक्षण पाहिजे ते द्या, आम्हाला काही देणं घेणं नाही तुमच्या राजकारणाचं. मला का त्यात उतरलं ना, मग मी सगळा पंचा बाहेर काढणार आहे. तुमचा पंचाच पिळून काढितो मग. हां, नक्कीच होते मनोज जरांगे पाटील. आणि जरांगे पाटील आज मध्यरात्रीपासून अंतरवली सराटीमध्ये आंदोलन करणार आहेत. ज्या जरांगे पाटलांच्या मागण्या सगळ्या शहराची व्याख्या असेल, त्यांनी जी व्याख्या दिली त्याप्रमाणे आरक्षण मिळावं, हैदराबाद असेल, सातारा असेल, बॉम्बे गॅजेट हे लागू करावं, तसेच ते मराठा आंदोलकांवर महाराष्ट्रामध्ये गुन्हे दाखल झाले ते परत घ्यावे, अशा प्रमुख मागण्याचं इतरही काय मागण्या आहेत. आणि मागण्या तरच मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. कॅमेरामॅन अमित आढेसह संजय सरोदे, टीव्ही मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.